राज्यात गोमांस विक्री बंदी कायदा लागू असतानाच शहरातील विविध पोलीस ठाण्यात गोमांस विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल असताना देखील शहरात गोमांस तस्करी केली जाते। त्याच अनुषंगाने बुधवारी मुंबई नाका गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी गस्त करत असताना नाशिकच्या द्वारका पखाल रोड परिसरात एका 4 चाकी वाहनात गोमांस जातीचे मांस विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचत वाहनाचा पाठलाग केला। त्यामध्ये असलेले बेकायदेशीर कत्तल केलेली कातडी तसेच 150 किलो वजनाचे मांस असा एकूण 1,80,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय। या प्रकरणी आरोपींवर मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास मुंबई नाका पोलीस करतायत। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजीज सय्यद।